आमदार अमित देशमुख यांच्या फोटोचा अवमान करणे पडले महागात. सचिंद्र कांबळे व इतरांविरोधात गुन्हा नोंद. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करून त्याची मानहानी केल्याप्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सार्वजनिक शांतता भंग करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही संबंधितावर ठेवण्यात आलाय. ॲडव्होकेट किरण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना 18 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2च्या सुमारास लातूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात घडली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून काही व्यक्तींनी एकत्र येऊन आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेचा अवमान केला आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. या घटनेने फोटो समाज माध्यमावर प्रसारित करून जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सचिंद्र कांबळे, मंगेश वैरागे, सुरेश चव्हाण, रवी अर्जुने आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर 10 ते 12 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 356, कलम 3(5) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय लोढेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लोकप्रतिनिधींशी अशा प्रकारे समाज माध्यमावर बदनामी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारीवर करण्यात आली आहे. तर यापुढे अशी कोणतीही घटना खपवून घेणार नसल्याचं ॲडव्होकेट किरण जाधव यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. असं 2 दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जो प्रकार घडला होता त्याविरोधात काय नेमकं प्रकरण दाखल करण्यात आलं, कशा पद्धतीचं आहे? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये 2 दिवसाखाली 18 तारखेला आमचे नेते आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेची अवमानना करण्यात आली. खरं म्हणजे आंदोलन करणं हा सर्वांचा घटनात्मक अधिकार आहे, परंतु हे करत असताना कुठंतरी एक आचारसंहिता बाळगली पाहिजे. एक लोकप्रतिनिधी आहेत ते, आणि त्या पद्धतीनं अवमानना करणं, आणि तेही काहीच कारण नाही. त्यांचं एक आंदोलन होतं, ते वेगळं होतं. ते आंदोलन झाल्यानंतर कुठंतरी आम्हाला काँग्रेस पक्षाचं तिकीट भेटलं नाही असं म्हणून त्या रागापोटी हे अशा पद्धतीचं आंदोलन करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या विरुद्ध रितसर फिर्याद दिली आहे आणि त्या आधारे पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंद केलेला आहे. किती लोक त्याच्यामध्ये 10 ते 12 लोकांचा सहभाग होता. एक आचारसंहिता पाळली पाहिजे, आंदोलन झाली पाहिजे, नक्की झाली पाहिजे. लोकशाही जिवंत राहते, पण त्याला काहीतरी आचारसंहिता असली पाहिजे, त्याला एक काहीतरी नियम असले पाहिजेत. कुणीही उठून काही करायचं त्याला काही अर्थ नाही. आणि यापुढे सुद्धा आम्ही अशा पद्धतीचं अवमानना खपून घेतली जाणार नाही. Thanks for watching Ekmat Digital.